नमस्कार मित्रांनो, आज आपला वडापावचा बेत आहे. तर चला वडापाव बनवूया. तर आता आपण थोडी करतोय. तुम्ही बघू शकता आता वडापावसाठी लागणारा बटाटा जो आहे आपण केला आहे. आता आपल्याला छान असा तो मिक्स करून घ्यावा लागणार. आज वडापाव खाणार ना? खायचं आहे आज वडापाव. आज मस्त रविवार आणि वडापाव म्हणजे एकच भेट वाटत. आज कसा छान हॉटेल सारखं वाटतंय वडापावच्या सुगंधाने. या हो, खूपच म्हणजे हॉटेल सारखं वास आहे. बटाट्याचा वास किती छान येतोय खरंच. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यावं लागेल. वडापाव म्हणजे अप्रतिम असं नाश्त्याचा एक पदार्थ आहे. माहिती का तुला? हो, माहिती मला. काय माहिती सांग मला. म्हणजे वडापाव म्हणजे जेवढं पाहिलंय मी, मुंबईचे लोक म्हणजे त्यांचं रोजचं सकाळचा नाश्ता असतो वडापाव. आणि म्हणजे त्यांचं म्हणजे कधी जरी भूक लागते त्यांना सर्वात पहिला आठवतो म्हणजे तो म्हणजे वडापाव. आपल्या इथं कोणतं फेमस दुकान माहिती का तुला वडापावचं? बघ, आपलं आता हे बटाट्याचं सारण तयारच होत आहे. छान थोडंसं लालसर परतून घेऊ, मग झालं. किती छान सुगंध येतोय, जसं काय हॉटेलचं काहीतरी डिश बनते. नाही, आपला हॉटेलचं नाही, आपला घरगुती वडापाव किती छान आहे बघा. तुझ्या हातचा वडापाव एकदम छान होतो. छान ते तर आहे खरं. आपण घरगुती करणार मस्त छान हॉटेल सारखं तर एकदम छान नाश्ता बनणार आहे आज पण. हो खरंच. आजीला मदत कर द्यायची. तर आता तू आजीला मदत करतोयस तर व्यवस्थित छान असं मिक्स करून घेते सारण. थोडंसं अजून केलं की ते छान होऊन जाईल. अजून थोडंसं परत करतो. तर सारण छान दिसतंय ना. लालसर त्याला एकदम छान असा कलर आलाय. अजून थोडं फास्ट. एवढं हळू केलं तर कसं होणार ते? अरे ते चिकट आहे रे. मग अजून फास्ट कर. आजीकडनं शिकून घे तू. शिकून घेतो मी. आजी आता तेल तापवायचं ना? हो, आता तेल तापून घेतल्यानंतर त्यात बटाटे सोडायचे. वडे. थोडासा कांदा कापू. कोथिंबीर आणि कांदा कापून घेऊया. आजीला मदत करायची ना आपल्याला. कांदा थोडासा कापूया, कोथिंबीर कापूया, जोपर्यंत तेल आपलं गरम करू. कांदा छान असा बारीक कापून घेऊया. हो. आणि इकडे दुसऱ्या साईडला आपलं तेल तापते, ज्याच्यातून आपण आता वडे बनवणार आहे. कांदा कसा बारीक कापला की छान लागतं. हो, मग ते खायची वेगळीच मजा येते. तेल तापायचा आता आवाज यायला लागले. आपण पटकन कांदा कापून घेऊयात. आजीला थोडीशी मदत होईल पटकन. तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणाकोणाला वडापाव आवडतो आणि वडापाववर तुम्ही काय खाता? चटणी खाता का नुसतं कांदा टाकता का कसं खाता? आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच कॉन्टेंटसाठी आम्हाला सबस्क्राईब पण करा. पटकन कांदा कापा म्हणजे आपल्याला पटकन तेल तापते. तोपर्यंत तापलंच आहे पण आपल्याला कांदा कापल्यानं पण एकीकडं आपलं तेल तापते आणि दुसरीकडे आपण कांदा कापतोय आणि आपण लगेचच वडे तळायला घेऊ. असे मस्त कुरकुरीत खायला मजा येईल आपल्याला. पण आधी सारण आपल्याला बेसन पीठ मध्ये छान असं करून घ्यायला लागेल मिक्स.
मला बनवायला लागेल बटाटा सारणाचा. हो तू डायरेक्ट थोडी ना वडा सांगणार आहेस. तेच. आजीची रेसिपी खूप छान आहे त्याची. हो खरंच खूप छान आहे. चला आपलं झालंय आता बटाटा तयार आहे. सारं कांदा कापले, कोथिंबीर पण कापली. आता आजीची मदत घेऊयात आपण. आजी आता काय करते तू? आता हे वडे गोल गोल करून घ्यायचे, हा बेसन पिठात घालायचे आणि तळायचे. तळायचे. हा, मग तळून घेतले की मग आपण करतो. आज आजीला मदत करून मला असं शेफ झाल्यासारखं वाटते. पण खरी शेफ आमची आजी. खरी शेफ म्हणजे आमची आजी. तू आजीचा असिस्टंट आहे मग. हो. आता मला थोडं थोडं असं वाटायला लागले मी पण शेफ बनत पुढचा. काय हो, आजीने छान. बघत जा मग कळत. अच्छा, आपले आता 2 वडे टाकलेत आजीने तळायला. गरम झाले तेल. आता हे ना वडे तळून घेतले का छान असे खरपूस तळून घ्यायचे हा आणि मग काढून घ्यायचे आणि मग आपण पावाबरोबर करायचं. एकदम सावकाश तळायचे बरं का. हो करतो करतो. दे. अरे जमतंय की तुला? हो मी पुढचा शेफ आहे शेवटी. तू शेफ? हो शेफ आहे. असिस्टंट शेफ आहे आजीचा तू. पण लवकरच होईल ना. मग आजी तुला सगळं बनवायला लावत जाईल. मग तू बनवत जायचं सगळं. चालेल रे, त्याला बनवून आजी सारखं पाहिजे, नाही तर मग बनवतो रे मी. हे बघ आपला हा तो वडा जो की अजूनही थोडा कच्चा राहिलाय. अजून थोडासा छान त्याला असा रंग येऊ दे. थोडा. तर आपली छान डिश सजवायला लागेल ना. हो स्पेशल नाश्ता आपला. तर हा घेऊ आपला वडा आणि ही चटणी. कोणती चटणी पण? ही आपली शेंगदाणा चटणी. हो छान लागते. हो खरंच खूप खूप भारी असते. आणि आपण इथं घेऊ आपला मेन इन्ग्रेडियंट सॉस. अजून एक गोष्ट राहिली ना. कुठली? पाव. हो पाव. आपण घेतला इथं पाव. हो तर आपली डिश तयार झालेली आहे तयार. आणि आपण आता याला खाऊया आणि मस्त अनुभव घेऊया. चला, आजीने बनवलेला छान असा वडापाव आपण टेस्ट करून घेऊ. घे कांदा घे. कांदा, चटणी, सॉस पण घे. घेतो. ही आपली चटणी. हा अप्रतिम झालाय. खूप छान लागतोय. खरंच 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 असा वडापाव कुठंच मिळणार नाही. आजीच्या हातचा एकदम छान आहे. हो खरंच. तर सगळ्यांनी कमेंट करून सांगा तुम्ही कुठे कुठे छान वडापाव खाल्ले आहेत, कुठे तुम्ही अजून सजेस्ट करू शकता. कमेंट करा आणि सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आपण भेटू अशाच व्हिडिओ मध्ये. तर भेटू पुढच्या वेळेस.